त्याने कीर्तन रूपी सेवा माझ्या पदरात पडावी, भाग्य समजावं स्वतःचं। आयुष्यातलं सगळ्यात मोठं वैभव आहे जगाच्या मालकांना जन्म स्त्रीचा द्यावा। कारण सामर्थ्याने शास्त्र सांगतं, ज्या बाईने संसारही सामर्थ्याने सांभाळला त्या माय माऊलीच्या घराचं रक्षण जगाचा मालक सामर्थ्याने करतो। इतकं कौतुक ज्या माय माऊलीचं केलं जातं त्या आई लक्ष्मीचा हा जागर। त्यानिमित्ताने कीर्तन रूपी सेवा श्री आई लक्ष्मीच्या मैदानामध्ये थाटलेला हा नामचिंतनाचा गोड अट्टहास सर्व आई लक्ष्मी यात्रेनिमित्त उत्सव समिती कोपरगाव यांच्या माध्यमातून हा कीर्तन सोहळा गुरुवर्य महंत रमेश गिरीजी महाराज यांच्या कृपाशताने मार्गदर्शनाने संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, भाग्यवान माणसं तुम्ही। संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अगदी शिर्डीच्या जवळ सलगत असलेलं हे गाव आई लक्ष्मीचा नामजागर आणि त्यातला प्रथम दिवस। एक सासरवाशीण माय माऊली जगाच्या मालकाकडे याचना करते, जगाच्या मालकिनीकडे याचना करते, बाई फार कंटाळले गया संसाराला आणि असा कुठला जीव आहे ज्या जीवाला स्वातंत्र्य आवडत नाही। प्रत्येक जीवाला, लहान मोठा, संत महंत, योगी तपस्वी, ज्ञानी अज्ञानी, प्रत्येक जीवाला स्वातंत्र्य आवडतं, कुठल्याच जीवाला पारतंत्र्य आवडत नाही। माहेर म्हणजे स्वातंत्र्य, सासर म्हणजे पारतंत्र्य। माय बोलत जा, हे माहेर आहे तुमचं। तुम्ही म्हणताल सासर आहे ना ताई, कीर्तनाचं व्यासपीठ माहेर आहे आपलं। हिता आनंदाने बोलू वाटलं बोला, हसू वाटलं हसा, रडू वाटलं रडा, नाचू वाटलं नाचा। आता एखादी म्हणी नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली ते गुणाचं नाही। त्यानं जर मंडपात नाचताना बघितली तर घरी गेल्या गेल्या माझा सप्ताह घेईल। घरी गेल्या गेल्या म्हणे लई संतीन आली होती मंडपात तुझ्या अंगात, ये घरी तुझी महाराजींकडे तू जाऊ दे ग माय जग आहे। असंही बोलतच आहे तसंही बोलतच आहे, फार काळजी करायची नाही। हे स्वातंत्र्य आहे तुमचं। आमच्यासाठी माहेर म्हणजे जगाच्या मालकाचं दार आहे। त्याच्या दारात उभा टाकले की आम्हाला माहेराची स्वातंत्र्याची उपमा प्राप्त होतोय। सामर्थ्याने महाराज सांगतात, जाऊ देवाच्या या गावा देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक। आम्ही विचारलं जनाई मातेला, का हो माहेर कोणतं? आमची जनाई सांगते, जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते वरण करून असं करतात, ग बाई बाई जाते ग माहेराला, ग बाई बाई जाते ग माहेराला। कोणतं माहेर? ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रबाई तुझ्या चरणीच्या गंगा। आमच्यासाठी एकच माहेर आहे, जाई नगे माय तया। माऊली सांगतात, भेटे ना माहेरा। आमच्यासाठी माऊली तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षता आपदी आमोत। जर अखंड तू आमचं संकट निवारतोस, आमच्या आपदीचं रक्षण करतो। आपदी म्हणजे संकट, दुःख, दैन्य काय असेल ते सगळं दुर्दैव तू जर आम्ही सुदैवामध्ये बदलतोयस विठ्ठला, तर तूच आमच्यासाठी माय आहेस। विठ्ठल कुडीचे विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू भ्राता, सर्वस्व तू आहे। पण कसं आहे ना दादा, चमत्कारला नमस्कार घालणारी माणसं आहेत आमच्याकडे। देव सुद्धा प्रचारावर आहे। ज्या देवाचा प्रचार जास्त त्या देवाला गर्दी जास्त आहे। सामर्थ्याने सांगताय, कुठलं अस्तित्व जगाच्या मालकाचं नाकारताय, कुठल्या बेसिसवर जगाच्या मालकाचं अस्तित्व नाकारताय देव जाणे। पण आई भवानीचा जागर करताना महाराज फार गोड वर्णन करतात। नाथ बाबा सांगतात, एकमेव ठिकाण आहे जिथं मी सामर्थ्याने तिला म्हणावं सासरवाशी नाही ग मी। जीव फक्त एकट्याचा सासरवास नाहीये, इथे प्रत्येक जण बसलेला सासरवाशी नाही। का? क्लेशोदिकतरस्तैषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर् दुःखम देवदभीर व्याप्यते। जीवन व्यतीत करणंच फार दुःखाचं आहे। महाराज सांगतात, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे।
हे जे त्रास होतोय ना याचं कारण आहे आशा, पाश, वासना, मोह. ह्या संसारामध्ये अडकलेली माणसं आहे आम्ही सासर वाशिनच आहे. आणि कसं असतं ना, बाई सगळं सहन करते, फक्त नवरा चांगला पाहिजे. खरं आहे की नाही ग माय? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदीनं बोलावं, गावानं हिंडवावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं नको ग काळजी करू, मी पाठीशी आहे तुझ्या. बाई सामर्थ्यानं सासरवास सुद्धा सहन करते. खरं आहे की नाही? टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीच जा, वाजवीच जा. हा, कीर्तनाला उशिरा आले त्याचा राग टाळ्यावर काढू नका महाराज. पटलं तर वाजवायची. तुम्ही टाळ्या वाजवल्या पण माझ्यावर उपकार केला. दर्गे दर उशिरा यायचं ते यायचं ना, आम्हाला टाळ्या वाजवा म्हणायचं. दर्गे 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 आली वय आमच्या गावात. दर्गे प्रेमाने वाजवायच्या रे. बसलाय ना कीर्तनात, आनंद व्यक्त करायचा. फील द मोमेंट. प्रत्येक क्षण जगा. पुढच्या क्षणाचा विचार करू नका. मागे झाले पाहू नका. पुढे जा मी नाही तुका आहे तो क्षण जगा. मन करा रे प्रसन्न, सकल सिद्धीचे साधन मोक्षात वा वंदन. इट्स ऑल डिपेंड युअर माइंड रे. पीस ऑफ माइंड. मन शांत असेल तर सगळं चांगलं आहे. बुद्धीवरच माणसाचं शरीर कार्यरत असतं. मानलं तर सुख आहे, नाही मानलं तर देव आहे, नाही मानलं तर नाहीच आहे ना. सगळं बुद्धीवरच आहे. अरे नवीन गाडी आणली आणि मनात भीती असली ना, नवीन आणली घासून, नवीन आणली घासून, नवीन आणली घासून, ठोकणारच. बुद्धीवर दादा ते शरीर तसंच कार्य, तसंच ऊर्जा निर्माण करते बुद्धी. म्हणून विनंती आहे सामर्थ्याने बसा. घेतला तर आनंद नाही कीर्तनाचा. ती माय मावल्या नीट तरी बसल्या. त्या पुरुष मंडळी तर निस्त मड्याला आल्या म्हणून बसले. ती घाटावर कसे बसत्यात? तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. कसं आहे ना, माणसं मुद्दाम करतात. हसवलं तरी हसणार नाही, टाळी वाजवाटली वाजवणार नाही. त्याला महाराजाची जिरवायची असते. ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी ज्ञान शिकवत होती, लय वरडत होती, अख्ख्या मंडपानं ऐकलं, पट्ट्यानं ऐकलंच नाही. ऍटिट्यूड. अरे कशासोबत खाता दादा? अहो 7 कोटी घरं सोन्याची रावणाची माऊली. किती? 7 कोटी. नॉट अ जोक. 7 कोटी घरं सोन्याची. तुलसी रामायणामधलं वर्णन आहे. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे रावणाची. एका घराची एक चौकट. कोपरगावकर चौकट कळते का? चौकट तुम्हाला 200 देऊन आणलंय का? नाही तसंच बसलायत म्हणून म्हणलं. विनंती आहे ना, बोलत जा ना. मनातून आलाय ना, अधिकाराने आलाय ना, देवाच्या नामचिंतनासाठी, आईच्या जागरासाठी आलाय ना, समाधानासाठी आलाय, आईच्या मालकीनीच्या प्राप्त्यासाठी आलाय ना, जगाच्या मालकाच्या प्राप्तीसाठी आलाय की नाही? मग तसं बसा, बोलत जा. तुमचं कसं झालंय माहितीये? एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठे मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारलं एवढा हसतोय? त्याला कंडक्टरला फसवलं. तर म्हणला कस काय? तिकीट काढलं गेलंच नाही. हे शाण्यालाच कळलं नाही. तुम्ही सांगा कोपरगावका कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? तसं इथं माझं काय जाणार आहे? माझं ठरलंय ती ठरलंय, तुम्ही कमवा. माझं काय गुतलंय तेव्हा दादा? विनंती, बोलत जा, आनंद व्यक्त करत जा. कीर्तन आहे विनोद त्याच गोष्टीसाठी आहे, मला सामर्थ्याने कीर्तन कळावं म्हणून विनंती आहे. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे माऊली. 71,000 रुपये तोळा सोनं झालंय आत्ताच्या युगात. नाव मुवमेंट. आत्ताच्या क्षणाला काय सोनं आहे? 71,000 रुपये. अहो गेल्या वर्षी अर्धा तोळा घातला तुमच्या सासऱ्यानं, तरी तुमची बायको महिनाभर स्टेटस टीव्हीत होती. लाडाचा जावाई गेला सासरवाडीला. महिनाभर अर्ध्या तोळ्यावर रे. 22.5 क्विंटल सोन्याची एक चौकट आहे माऊली. 3,500 ते 4,000 चौकटी असणार एक घर रावणाचं आहे. 7 कोटी घरं सोन्याची आहेत. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. मी तर म्हणते खासदारकीला उभा पाहिजे होता रावण, बिनविरोध आला असता. पण कसं आहे ना, घरातलीच फुटल्यावर जरा अवघड होतं महाराज. बिनविरोध यायला घरची बी नीट पाहिजे ना. मी आपलं रावणाचं सांगते महाराज. रावण मरण्याचं कारण काय? रावण मरण्याचं कारण काय? विभीषण सक्का भाऊ आहे. रावणाचा खरा मृत्यू कशात आहे बघ, विभीषणाला माहित आहे. अंगठ्यात जीव आहे हे रामाला सांगावं. विभीषणाने प्रभू रामचंद्राला साथ द्यावी म्हणून रावणाचा विनाश आहे. रामायण का शिकायचं रे? का सनातन धर्म सांभाळायचा? का ज्ञानेश्वरी? का गाथा? का पारायण? का कीर्तन? अरे कळलं पाहिजे काय सामर्थ्य या मातीमध्ये. अरे सख्या भावानं साथ दिली नाही म्हणून रावणाचा विनाश झाला. सावत्र भावाने वनवास सोबत भोगला म्हणून वनवास सुद्धा स्वर्गासारखा झाला. हेच तर नाती शिकवतात आम्हाला रामायणामध्ये. हा वाजवीच जा टाळ्या, वाजवीच जा. वाजवायच्या रे, ऊर्जा निर्माण होत आहे. टाळी वाजवली की फार रोग होत नाहीत. सायंटिफिकली फार गोष्टी आहेत. आणि कधी पण लक्षात ठेवा, वारकरी संप्रदाय हा पूर्ण सायंटिफिकली प्रूफ आहे. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे.
90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. 750 वर्षापूर्वी 16 वर्षाचे ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षांच्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. चाचूजेनी सांडस आहे खंडी जपय पाणी राज हंस आहे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, पण हे कलियुग आहे. 5000 वर्षापूर्वी एक पुस्तक निघालं ज्याचं नाव चाणक्य नीती. त्या पुस्तकात सांगितलं गेलं हे जग आहे, इथं 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होणार. खरंय का खोटं? हे जग आहे, इथं 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होणार. चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवणार. काय वाटतंय, खरं झालंय की नाही? असंच आहे रे. आमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. बोलल्यावर झोंबेल तुम्हाला, भामट्यांवर आहे पण संतांवर नाही. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणा. अरे माणूस आहे का भूत आहे? प्रॅक्टिकल पण विचार कर ना. अशी महाराजांच्या पाया पडल्याने पोरं झाली असती, बायको काही बॉम्बलायला गेली असती. पर भाषा माझी नाही रे, मी का तोंडाने बोलावं? नवसे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. माझ्या तुकोबरांचं स्पष्ट मत आहे रे. नेने पंको कारण नाही एकांतीच्या ज्ञाने माझे महाराज सांगतात, ज्ञानोबाराय सांगतात, जयाचे आहिक धड नाही तयासी परित्र पुससी काही. अहिक जगणं, धड कमीत कमी मिनिमम पेक्षा मिनिमम. अरे ज्याला धड जगता येत नाही तुम्ही त्याला मोक्षाच्या गोष्टी काय विचारता? मग आयुष्यात सुख कधी आहे? मालक शाणा पाहिजे. आता परमार्थातही संसारातही मालकच शाणा पाहिजे. खरंय की नाही ग माय? कोपरगावच्या माय मावल्या, खरंय की नाही? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग, माझं झाल्यावर येईल मला अक्कल. तोपर्यंत आपला एक्सपिरियन्स न सांगा ग माय मावल्या. कोण चांगला पाहिजे ग माय? नवरा. हे मी नाही, माऊली म्हणतात, जरी सख्याचा जिवाळा पाय सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सहन करते. तुकोबराय म्हणतात परमार्थाचंही तसंच आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी फक्त शहाणा तो धनी. धनी म्हणजे मालक, आणि आमच्यासाठी मालक. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. 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 तेथील मोकाशी मतलब मालक. तेथील मोकाशी उभासी विठीवर तुम्ही संत माय बाबा एवढा उपकार करा. माय बाबा उपकार करा. ऐसे चंद्रभागा ऐसे भी मंदिर, 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 चंद्रभागा ऐसे मंदिर, ऐसे चंद्रभागा ऐसे भी मंदिर, ऐसे चंद्रभागा ऐसे भी मंदिर. ऐसा विठ्ठल देव कोठे, ऐसा विठ्ठल देव असं कुठे जगाचा मालक जो सामर्थ्याने उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. विठेवरी ज्याची पाऊले समान असा मालक जगात आहे तरी कुठे? चला कुळ गोत्र जात वीत काहीच मान्यता नाहीये. जिथे प्रत्येकाला सामर्थ्याने अधिकार आहे, तिथे सामर्थ्याने यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर सकलांचे येते आहे अधिकार. कुठे ते? गरुडाचे पाय, 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 गरुडाचे पाय. वेळ वेळा वेळ वेळा वेळ वेळाडो, हे वेळ वेळा वेळ वेळा वेळ वेळाडो. वेगळ्या नावात हरी, अनावात हरी, 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 हरी. असं द्या, काही हरकत नाही महाराज बरं का. सामर्थ्य आहे रे. पण आम्ही म्हणलं तुम्ही म्हणताय जगाच्या मालकाला सांगायचं. आता इथं तर जगाच्या मालकिनीला सांगितलंय. कसं असतं ना दादा, जगाचा मालक कदाचित नाही ऐकणार पण जगाची मालकीन ऐकल्याशिवाय
कारण जगाचा मालक जेव्हा ऐकत नाही तेव्हा कुणाला सांगितलं जातं? मालकीनीला. राही रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया, राही रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया, दया सेज हलवून जागे करा देवराया, सेज हलवून जागे करा देवराया, सेज हलवून जागे करा देवराया. देव जेव्हा ऐकत नाही ना, पाय लक्ष्मीचे हाती तिशयावे का फुलती, पाय लक्ष्मीचे हाती तिशयावे का फुलती, पाय लक्ष्मीचे हाती तिशयावे का फुलती, पाय लक्ष्मीचे हाती तिशयावे का फुलती. तुम्ही माय बाप संत म्हणविता कृपावंत, माय बाप संत म्हणविता कृपावंत, माय बाप संत म्हणविता कृपावंत, तुम्ही माय बाप संत म्हणविता कृपावंत. एवढा उपकार करा दाखवा दिनाचा सोयरा, एवढा उपकार करा. विनंती आहे, जेव्हा संत ऐकत नाही, मायबाप ऐकत नाही, पांडुरंग ऐकत नाही, तेव्हा पाय लक्ष्मीचे हाती तिशयावी का फुलती, गरुडाचे पायी ठेवी वेळो वेळा डोई, वेगळ्या नावातो हरी. विनंती कुणाला? जगाच्या मालकीनीला. नामदेव राय जगाच्या मालकाच्या नामात इतके धुंद झाले की नामदेवरायांची बायको राजाई लय श्रीमंत घरची. दादा नामदेवरायांची बायको राजाई लय श्रीमंताची लेक. अहो 2.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता झोपाया, बर का कोपरगावच्या बाया. 2.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता माहेरी झोपाया, तरी नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती. चहा जे, पाणी जे, स्वयंपाक जे. तुमचं बरं आहे ना? आपल्या मनावर घेऊ नका, सहज विचारलं महाराज. काय बायका होत्या दादा संताच्या. अहो ती राजाई माता, नवरा नामदेव राय पांडुरंग परमात्म्याच्या इतक्या नामामध्ये दंग झाला की संसाराकडे काही लक्ष. देव काही ऐकणार राजाई मातेचं. राजाई माता रखमाईला सांगते, जगाच्या मालकीनीकडे विनवणी करते. आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, वेडा झाला नामा तुम्हा पायी, वेडा झाला नामा तुम्हा पायी, वेडा झाला नामा तुम्हा पायी, वेडा झाला नामा तुझा बाई, वेडा झाला नामा तुझा बाई, वेडा झाला नामा तुझा बाई. अहो भिक्षा मागून खायची पाळी आली. अहो दामू शेठ बापाचं पोरग, ते सावकार बाप की हो, शेठाचं पोरग पण भिक्षा मागून खायची पाळी आली. सांगा विठ्ठलाला रखमाई तुमचं ऐकतो देव. म्हणजे या सगळ्याचा अर्थ बायकोचं देव ऐकतो. बर का कोपरगावकर, देव सुद्धा बायकोचं ऐकतो. देव सुद्धा बायकोचं ऐकतो. बरं अजून एकदा सांगू का? ऐकत जरा, 2 शब्द प्रेमानं गोड बोलायचं. काय होतं दादा? विनंती माझी. हा सामर्थ्यानं लय ताकद माय त्याच्यात. और माई इतकी ताकदच कोणात नाही. आणि जर आईच्या मनात आलं तर आई अशक्य ते शक्य करते, जग उलट पालट करते. दादा विश्वासानं सांगते व्यासपीठावर, अख्खं जग जेव्हा साथ सोडतो ना, तेव्हा एक व्यक्ती खंबीरपणे पाठीशी उभा असते, ती म्हणजे आपली माय असते. मग ती माय सामर्थ्याने, बायको बहीण कुणीही असू शकते, पण ती सामर्थ्याने पाठराखण करते. 28 शुगे झालं माझी रखमाई पांडुरंग परमात्म्याच्या पाठीशी उभा आहे. तिने जर आजकालच्या बाईसारखा विचार केला असता, समानतेचा, अधिकाराचा, सामर्थ्याचा, बराबरीचा, तर तिने कधीच पाठ सोडली असती. माझ्या रखमाईला माहित होतं, जशी मी विठ्ठलाशिवाय अपूर्ण आहे, तसा माझा विठ्ठल माझ्याशिवाय अपूर्ण आहे. त्याची पाठ राखण माझं करणं कर्तव्य आहे. कारण मला विश्वास आहे, माझ्या पांडुरंगानं माझ्याकडे नाही बघितलं तरी न बघता तो माझा सांभाळ आणि रक्षण करणार आहे. या विश्वासावरच 28 शुगे झालं माझी रखमाई पाठीशी उभा आहे. तिने नाही म्हणली विठ्ठलाला, का हो देवा भक्तासाठी उभे टाकलात, 28 शुगे झालं. अहो नजर माझ्याकडे फिरवली ही नाही साधी. सगळ्या भक्ताचं मन न सांगता कळतं. तुम्हाला कधी बायकोचाही विचार करा की
नाही म्हटली ती विठ्ठलाला. तिला माहित आहे, विश्वास आहे, सांभाळतोय तो मला. विनंती माझी, आपण सगळ्या तिचाच अवतार आहोत. ताकद आहे माय आपल्यात, फार ताकद आहे. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. जे मॅनेजमेंट बाईला जमतं ना, ते मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला सुद्धा जमणार नाही, जे व्यवस्थापन एक गृहिणी आपल्या घरामध्ये करते. फार ताकद असते ग माय तुमच्यात. कौतुक आहे मला माझ्या आईचं, माझी आई आहे म्हणून मी इथं उभा आहे. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही, जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का, तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. डोकं आहे का माहितीला, वाट मॅनेजमेंट, शार्प माइंडेड आहे ग ती. माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं तर फेकत नाही, गोधडी शिवती पण ठेवतीच. माझ्या आईला, माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला नेलं, 5,000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्या चमचे घरी घेऊन आल्या. आई म्हणलं ग ओळखतात ग 4 लोक. आई म्हणली ह्याच्यापेक्षा घरची बासुंदी बरी. 5,000 घातलं, पैसा भेटाय नको का. इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज नॉट अ लोअर क्लास, इट इज नॉट अ थर्ड क्लास, इट इज हाय क्लास. माझ्या आईला जाणीव आहे रुपयाशी. माझ्या बापाचा संसार माझ्या आईने सामर्थ्याने सांभाळला. लेकरांना संस्कार देऊन स्वतःच्या पायावर उभा केलं. आणि काय मोठं मन तिचं, तिनं आयुष्यात कधी त्या गोष्टीचं श्रेयही घेतलं नाही. ती कधीच म्हणली नाही मी लेकरांसाठी केलं. काय माय असतं ना दादा, करी लाभावी ना. मग जगाची माया ही तशीच आहे की. अहो काय माईचं मन मोठं, काय आईचं मन मोठं. अहो आई भवानीनं अवतार घेतला महिषासुराच्या मर्दनासाठी. ती सती भवानी झाली, कालिका झाली. महिषासुराच्या काळजात त्रिशूळ खुपसलाय आणि जसा काळजात त्रिशूळ गेला, महिषासुराच्या मुखातनं आई शब्द निघाला. अरे महिषासुराची दया आली भवानीला आणि भवानी म्हणली माफ कर बाळा, पण आता गेलेला वार माघारी घेता येणार. पण आई म्हणलंस तू मला काय मागायचं ते माग. महिषासुरानं सांगितलं आई अगं द्यायचंच असेल ना तर तुझ्या नावाच्या अगोदर माझं नाव लावण्याचा अधिकार ते. जोपर्यंत तुझं नाव आहे तोपर्यंत माझं नाव राहावं. अरे राक्षस महिषासुराने जगाच्या विनाशाची स्वप्न बघितली, फक्त आई म्हणून हाक माझ्या भवानीनं मारली. माझ्या भवानीनं त्याचं नाव स्वतःच्या नावाच्या अगोदर लावलं. एवढं मोठं मन जगाच्या मालकिनीचं असतं. म्हणून तर आजही आपण म्हणतो महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. काय ताकद असते ना, काय मन मोठं आईचं. पुंडलिकाच्या आई बापाच्या कमरेत लाता पुंडलिकाने घातले. मायबाप दारात पडले. बापाच्या डोळ्यात पाणी आलं. बापाने सहज विचारलं पुंडलिकाच्या माईला का ग रक्ताचं दूध करून पाजलंच गेला. याच्यासाठी व्रतवैकल्य केलीस, उपासना केलीस, उपवास केलेस, अगं याच्यासाठी रात्र रात्र जागलीस, हेच फळ भेटलं का ग. अगं स्वार्थासाठी बायकोसाठी कमरेत लाता घातल्या की ग याने. तरी आई म्हणली जाऊ द्या ना हो, लहान होता मांडीवर तेव्हा लाता मारायचाच की. आता मारल्या म्हणून काय झालं. बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ना, ते खोटं नाही. कदाचित बाप म्हणेलही, पण माय कधी आशीर्वादाच्या पलीकडे हात उचलत. काय ताकद असते ना. त्या आई लक्ष्मीचा जागर आहे. तिच्याकडे मागितलं देणार नाही. अहो तिच्याकडे याचना केली होणार नाही असं होईल का. मग सासर वाशिन बाई नदीवर धुणं धुवायला गेली. आता बायकाचा स्वभाव आहे, हातानं घरचं तोंडानं गावचं. आपलं धुणं धुत होत्या महाराज बरं का. धुणं धूत 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 शेजारी एक बाई आली. तिच्या डोळ्यातलं पाणी बघितलं शेजारनी. या बाईने धुणं धुणाऱ्या मैत्रीण होती. काय झालं ग माय रडायला. अगं काय सांगू तुला, सासरा काय ती सासू, काय ती जाऊ, काय ती ननद, सगळं सहन केलं असतं ग. फक्त ह्यो दलिंदर तरी नीट पाहिजे होता. कोण, ज्याच्या संग गाठ बांधली, सगळं सहन केलं असतं ग, पण हा तरी चांगला पाहिजे होता. हा सगळ्याच्या वरचा. एकट्यात गोड बोलतो माणसात शिवे देतो. लय वाईट नाही ग जगण्यात मजा. आता धुणं झालं की बादली बी नदीत आणि मी बी नदीत. काही जगण्यात मजा नाही. तुमच्या गावात शेजारी नदी आहे का. हे का नदी आहे का. हाय हाय कुठली आहे. गोदा. हा मी आत्ताच आले. वा 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 काय भाग्यवान माणसं आहे तुम्ही. अहो नाथ बाबांनी ज्या नदीमध्ये जलसमाधी घ्यावी त्या गोदावरी काठाच्या चरणाशी राहणारी माणसं आहेत तुम्ही. अरे काय आयुष्य तुमचं कमी पडणार आहे तुम्ही मला सांगा ना. काय सुंदर गोदावरी नदी. आज पाणी आणि अजून आहे हो, पाणी आहे अजून. नदी आहे ना. कीर्तन झाल्यावर मला नेऊन टाका. तुम्ही कशाला मरता महाराज बरं का. आपली गोदावरी नदी आहे की नाही. नदी आपल्या धुणं धुत होती. नदीबाई म्हणली
काही जगण्यात मजा नाही, नदीत उडी मारते. मला नका टाकू, माझं अजून व्हायचंय जायचंय महाराज. झाल्यावर बघू आपलं की नाही. काय म्हण मी जगण्यात मजा नाही. शेजारी म्हणली काय झालं, काय सांगू, काय काय सांगू, कसं सांगू. म्हणली सांग तोंडाना, आता कसं सांगते. नाही म्हणली लय तरस, आता मरतेच. मरायचं नसतं ग. आत्महत्येसारखं महापातक दुसरं आयुष्यात काही करायचं, पण मरायचा विचार कधी करायचा. दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येतं माय, असं नाही की तुमच्याकडेच आहे. अहो सत्वशील होती ती राजा हरिश्चंद्राची तारा राणी. ब्राह्मणाचा पाहुणचार करायची, आलेल्या देवदेवतांसारखं पाहुण्यांचा पाहुणचार करायची. कधी नवरा सोडून कधी कुणाकडे वाईट नजरेनं पाहिलं नाही. नवऱ्याला देव मानणारी तारा राणी. पण हरिश्चंद्राच्या वचनामुळं वेश्येचं गिराईक लागलं तिला. हरिश्चंद्र राजा होता, सोन्याच्या सिंहासनावर बसायचा, पण विश्वामित्राने परीक्षा घेतली. शब्दामुळे अख्खं राज्य सोडावं लागलं, सिंहासन सोडावं लागलं. माझा हरिश्चंद्र डोंबाच्या घरी पाणी वाहत होता. पोरगा नारायण विश्वामित्राने सर्प म्हणून त्याला दंश केला. अहो पोरग मेलं. राजाची राणी तारा, पोराचं मड गुंडाळायला कापड नव्हता, स्वतःच्या पदराचा भाग फाडला आणि पदरात गुंडाळलं लेकराचं मड. आणि मड जाळायला सुद्धा तिच्याकडे ताकद नव्हती, अंतविधी करायला सुद्धा तिच्याकडे पैसा नव्हता. काही दिवसापूर्वी हीच राजाची राणी होती. दुःख प्रत्येकाच्याच वाट्याला येतं माय. घाबरायचं दादा नाही रे. व्यापार खचला म्हणून सोडायचा नाही, शेती पिकली नाही म्हणून विकायची नाही, विषय गेला म्हणून आर्ट घ्यायचं नाही, सायन्स गेलं म्हणून. विनंती आहे रे, नसतं रे. काय संकट वाट्याला यायची येऊ द्या, काय दुःख पदरात पडायचं पडू द्या, काय लोकांनी त्रास द्यायचा देऊ द्या, काय पाय खेचायचे खेचू द्या, विश्वास त्या आई भवानीवर ठेवा. जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय सोडणार नाही. तोही दिवस येईल, फक्त विश्वास. घाई करू नका रे, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. वेळ आल्याशिवाय नाही चालत रे. उत्तमेन ही सिद्धंती कार्यानेन मनोरथ हे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण जात नाही. सिंह झोपलाय, हरणाला फार माया आली. हरिण म्हणला बाबा सिंह झोपलाय, त्याला भूक लागली असं. हरिण म्हणला तोंडवास मी तुझ्या तोंडात जातो. होईल का असं? मग कष्ट न करता कसा देईल जगाचा मालक तरी. वेळ द्या, संयम ठेवा. आपलं कसं झालंय, एक माणूस माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणला रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलंच पाहिजे. मग हा ना म्हणला ताई पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय, तरी वाढत नाही होते. उपरगावकर शाणे आहात तुम्ही. वाढेल का माऊली? नाहीच की. संयम द्या. बायको लेकर अन्न अन्न करून मेली तुकोबांची, तरी तुकोबारांनी जगाच्या मालकाला दोष नाही दिला. मग जगाच्या मालकाने काय कमी केलं? दोन बायका तुकोबांना, आवली आणि जिजाऊ, दोन्ही श्रीमंताच्या. पुण्याचं सासर तुकोबारायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3500 एकर ऊस आवलीच्या बापाचा. किती? 3500. कोपरगावात नाही, पुण्यात 3500 एकर फक्त ऊस होता बर का. गोदावरीच्या किनाराचे 6 एकर ऊस आहे आपला. तो बी पेटन भजन करीत जा. 3500 एकर होता. 1425 माणसं वन टाइम हाताखाली. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. 4 ठिगळाची साडी नेसायची, तक्रार करत नव्हती. 2 जिजाऊ झाल्या या महाराष्ट्रात. एका जिजाऊनं पुत्र दिला म्हणून हिंदवी स्वराज्य उभा टाकलं, एका जिजाऊनं धनी दिला म्हणून परमार्थाचा कळस उभा टाकला. दोनही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. काय जगाच्या मालकानं कमी केलं? श्रीमंत नव्हते का तुकोबा? 65 लाखाची सावकारकी तुकोबारायांची. 65 लाखाची. आत्ताचे नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या, जेव्हा कर्जपत्र इंद्राणीत बुडवायची ठरवली होती. का परमार्थ समजावा, का संतांची चरित्र करावी. अहो काय या तरुण मंडळीने या कीर्तन भजनात यावी, त्याच्याशिवाय माणुसकी कळणार नाही. अरे या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. तो वारकरी संप्रदाय रे. या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबारांनी माफ केलं. एकट्या दुकट्याचं नाही, 25 बैलगाड्या भरल्या होत्या. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी घाण होत्या तुकोबारायांकडे. अशा कागदांच्या किती बैलगाड्या? 25. श्रीमंती तुकोबांची. भक्त एकट्याच्या वाटणीच्या. 2 भाऊ बाकी आहेत अजून.
ही सगळी श्रीमंती लोटली, कोठाराच्या कोठार धान्याची दुष्काळात लोकांसाठी रिकामी केली, स्वतःच्या पोटच्या तोंडाचा घास काढला आणि गावातल्या पोरांना खाऊ घातलं. तुकोबारायांची बायको लेकर अन्न अन्न करून मेली. एक बायको शिल्लक जिजाऊ. काळ संपलाय दुष्काळाचा. आता कळलंय तुकोबांना. 22 वर्ष तुकोबारायांनी फक्त संसारच केला. 22 वर्ष तुकोबाराय म्हणले सावध झालो सावध झालो हरीच्या आलो. दुष्काळानंतर तुकोबारायांनी संसाराकडे पाहिलंही. कायम डोंगरावर जाऊन भजन करायचे. ती तुकोबांची बायको जिजाऊ, तिला कधीच माहित नसायचं तुकोबा कुठल्या डोंगरावर आहेत. पण काय बायका असतात संतांच्या. तिनं नवऱ्याला भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खायची नाही. 4-4 दिवस कधी कधी सापडत नाही तुकोबा, तरी नाही आधी नवऱ्याला करून घ्यायच्या भाकरी. चौकात उभा टाकायची, प्रत्येक वाटेला कान लावायची. ज्या वाटेतनं विठ्ठल विठ्ठल असा नामघोष येईल त्या वाटेनं जायची. अधिकार काय माझ्या जगद्गुरूंचा. ज्या मातीहून तुकोबा चालायचे ती माती सुद्धा पांडुरंगाचं नामचिंतन करायचे. हा अधिकार संतांचा असतो दादा. त्याच वाटेनं जायच्या जिजाऊ, तिथेच असायचे तुकोबा. खाऊ घालायच्या भाकरी आणि मग यायच्या. एके दिवशी असंच त्या वाटेनं जाताना जिजाऊंच्या पायात काटा रुतला. शेतकरी ना तुम्ही? शेतकरी आहात का? बसल्यापैकी थोडेफार शेतकरी आहात का? स्वाभिमानाने सांगत जा जरा. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं वैभव आणि श्रीमंती आहे की पांडुरंग परमात्म्याने मला शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घातलं. ही सगळ्यात मोठी श्रीमंती माझी की मला श्रीमंत अवलादीच्या घरी जन्माला घातलं नाही. अहो, श्रीमंताच्या घरी गेला तर अर्धा कप चहा भेटेल याची खात्री नाही. माझ्या शेतकऱ्याच्या दारात कुत्र जरी गेलं तरी पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय दार सोडत नाही. एवढं वैभव त्याच्या घरात असतं. काय करता पैशाला? आणि काय मन मोठं शेतकऱ्याचं. अरे जेवढा जीव त्याचा स्वतःच्या पोटच्या लेकरावर असतो ना, तेवढा जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा असतो. कसा पांडुरंग नांदणार नाही. श्रीमंताच्या घरी गेलं की त्यांचंच ऐकून घ्यावं लागतं. त्यांच्या सोप्यावर बसलं की ते सोप्याचं पांगच फेडतं. त्याची सुरुवातच येत ना. मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, त्याचा सरचिटणीस. आपल्याशिवाय गावचं पान हालत नाही. साहेबाचं ना आपलं लय जमतं ताट लावून बसतो आपण. साहेबाच्या ना आपली बायको लय मोठ्याची. हान मग आम्हाला आता हानतो का काय लागा? अरे असू दे रे, आम्ही तरी कुठं गरीब आहे. राजयाची कांता म्हणायची जोगे आमची श्रीमंती. अरे आमच्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. विचार कर घरात किती असं. जयाच्या द्वारी अंगे आईसे बळ. अरे त्याची लेकरं दादा आम्ही. कौतुक असलं पाहिजे. श्रीमंती असावीच. अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा कमवायचाच, पण तेवढीच नम्रता सुद्धा असली पाहिजे. ज्यांचा अभंग आहे ते नाथ बाबा काय गरीब होते काय? आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता. अरे आम्ही भिकारी, आम्ही तुमच्याकडून पैसे घेतो. नाथ बाबा श्रीमंत होते, आलेल्या माणसाला देत होते. धन दौलत सामान. अशी लोक कीर्तनाला यावी म्हणून नाथ बाबांनी धनधान्य वाटलंय. कीर्तनाला यावी म्हणून. काय श्रीमंती असेल त्या माणसाची, काय सामर्थ्य. पण आयुष्यात कधी एकही शब्द कुणाला उलटा बोलला? नावच शांती ब्रह्म आहे ना. आणि म्हणून तर मरण हातात होतं. स्वतःच्या मनावर जलसमाधी घेतली. 3दा मेले, 3दा उठले. पहिल्यांदा नाथबाबा गेले, अख्खं गाव जमा झालं. पोराने मडकं घेतलं, अंतयात्रा निघाली. आमच्याकडे खांद्याला भाऊकी असते. तुमच्याकडं खांदा द्यायला कोण असती? भाऊकी असती का? आमच्याकडे माणसाला मेल्यावर जायत्यात. तुमच्याकडं आता बोल ना झाले म्हणलं मग काय वेगळं वेगळं असलं तर काय. मग आमच्याकडे खांद्याला भाऊकी असते. तुमच्याकडे हा, म्हणूनच भाऊकी सांभाळावी लागते. खांद्याला लागती नाही तर कोण सांभाळतंय तेव्हा. खांद्याला लागते भाऊकी. भाऊकी कधीच गोड बोलत बोलतील गोड, पण विचार करीत. नाथ बाबाच्या भाऊकीतले 4 खांद्याला भाऊकी ती भाऊकीच. त्यातलं एकानं बोलायला चालू केलं. लय भजन करीत होते म्हणून. लय टाळ वाजवला, लय कीर्तन केली. अख्खी संपत्ती लोकाला वाटली. मग काही मिळलं नाही का? मिळेच की. दुसरा म्हणला खरंय, ह्याच्यापेक्षा जपून ठेवलं असतं पुढे लेकरा बाळाला झालं असतं. सुखानं खाल्ली असती पुढची पिढी. काय भजन करायची गरज होती? कुठून दुर्बुद्धी सुचली? तिसरं म्हणलं अरे गप्पा मी लय म्हणून तरी सोडा. चौथं म्हणला जाऊ दे बोलू दे, त्यांना कुठं ऐकू जाते. नाथ बाबा तिरडीवर उठून बसलो. तुम्ही फक्त कल्पना करा, फक्त विचार करा. तुम्ही अशी कोणाला तरी खांदा दिलाय आणि खांदा ज्याला दिलाय ती मध्येच उठलं. तुमची अवस्था काय होईल? पण त्यांची काय झाली असेल? पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळं इठल इठल करीत होतं त्यांचं.
नाथबाबा म्हणले सोड, तुझ्या खांद्यावर जावं इतकं लाचार मी नाही. नाथबाबा उड्या मरीत मरीत घरी. नाथबाबांचा जन्मही षष्टीचाच आहे आणि समाधीही षष्टीचीच आहे. पैठणचा सोहळा एकदाच होतो, नाथषष्ठी. जन्मही षष्टीचा, समाधी षष्टीचीच आहे. मग नाथबाबा वर्षभर जगले. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा षष्टीला मृत्यू पावले. आता गाव नाही, अख्खा तालुका जमा झाला. मेल्यात म्हणून नाही, उठत्यात का बघा. असलं दृश्य पुन्हा भेटत असतं. साम टीव्ही, TV 9, ABP माझा उघडे डोळा बघा नीठे, नुसता कॅमेरा लावू नको शार्प मध्ये. लोक म्हणले आधी MD बोलवा, MBBS सुद्धा बोलवू नका. खरंच गेलेत का बघा, ती मधीच उठत्यात. प्युअर चेक केलं, पल्स बंद आहे, हार्टबीट बंद आहे, श्वास बंद आहे, गेले. पण एक नियम आहे, ज्याचा सुरुवातीला खांदा लागलाय शेवटी त्याचाच लागताय. सुरुवातीला ज्याचा खांदा लागला शेवटी त्याचाच लागतो. अख्खं गाव त्या चौघाकडे गेलं म्हणले नाथबाबा गेल्या, चला खांदा द्यायला. ते म्हणलं अख्खं वर्ष झालं झोप नाही, रातचं उठू उठू बघतोय. जग नग होईना, मरण बी होईना, खांदा नग. आता जिंदगीत कुणाला खांदा देणार नाही. ते म्हणले जर खांदा दिला नाही तर गावात राहू देणार नाही. आता खांदा दिला तरी पंचायत, नाही दिला तरी पण अशी चौघाची गुप्त मीटिंग झाली. असे सगळे मस्त गुवाहाटीला गेले. आपलं सॉरी, गुप्त मीटिंग झाली महाराज. अशी चौघाची गुप्त मीटिंग झाली आणि चौघांनी पक्का ठरवलं काही झालं तरी बोलायचं. बोलायचं तोंडानं तर नाहीच नाही, मनातल्या मनात सुद्धा बोलायचं नाही. जवळ मड स्मशानभूमीत जात नाही, बोलायचं. चौघाची पक्की मीटिंग झाली. हे चौघ खांद्याला आले. नाथबाबाची अंतयात्रा निघाली, पैठणच्या मधोमध आली. तिकून एका म्हातारीची लेक येती जातीला आलती, नांदाय चालली होती. येती जाती कळते का तुम्हाला? मांडव परतवणी काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? काय म्हणतात माय? परतमूळ, परतमूळ म्हणतात का? बर म्हणतात काय ते येती जातीला? काय का म्हणा ना, कळलं ना तुम्हाला? मरुद्या मग तिकडे महाराज. तर ती येती जाती. मग ती लेक आलती, नांदाय चालली होती. नेमकं तिची बैलगाडी निघाला, नाथबाबाचं मोडं पूर्ण यायला. म्हातारी मनातल्या मनात म्हणली बरा ह्यो माझ्याच लेकीच्या मुळावर मी आला. मरायचं तर उद्या परवा मरायचं, थोड्या येळानं मरायचं, बरा माझ्या लेकीच्या जीवावर मेला. नाथबाबा तिरडीवर उठून बसला. कोपरगावकर नाथबाबा उठले, त्याच्यात काही नवल नाही. अख्खं गाव खांदेकराकडे बघत होत. खांदेकरी म्हणले तुमच्या शपथ नाही, पांडुरंगाची शपथ नाही. लोक म्हणले मग ते उठले कस काय माहित नाही, आम्ही तर बोललो नाही, तुमच्यामुळेच. नाथबाबा म्हणले खरं नाही, यावेळेस ह्या खांदेकऱ्यामुळं नाही, तो कधी कोपऱ्यातली म्हातारी का, तो कधी कोपऱ्यातली पैठणची, तिच्यामुळे उठलं बघा. तिनं काय केलं? ती म्हणली माझ्या लेकीच्या मुळावर बरा मेला, मला कोणाच्या मुळावर मरायचं. नाथबाबा उड्या मारीत मारीत घरी. पुन्हा वर्षभर जगलं. तिसऱ्या वेळेस मरणार. नाथबाबा म्हणले आता मी जातोय. लोक म्हणले सांगू नका, जाऊ वाटलं जावा, येऊ वाटलं आम्हाला सांगू नका. काम धंदा सोडून तुमच्या अंतयात्रेला येतो, तुम्ही मुदीच उठता. असलं गोंधळ नका, तुमच्यावर विश्वास नाही म्हणे. जगातली पहिली अंतयात्रा ज्यामध्ये मृतदेहच चालत होता. नाथबाबा स्वतः भजन करत करत करत, नामचिंतन करत करत गोदावरीच्या किनारी आले आणि महाराज नामसंकीर्तन करत कीर्तन करत, विठ्ठल म्हणत म्हणत, हरिनाम घेत घेत माझ्या नाथबाबाने आपला देह पांडुरंग परमात्म्याला अर्पण केला आणि जलसमाधी घेतली. अधिकार त्या संतांचा असतो. काय अधिकारी संत हातात आहे त्यांच्या. त्याग जे देही उदास भक्त ऐसे जाणार. गेले आशा पाश तुकोबाराय सामर्थ्याने सांगतात. अगदी तसं. मग महाराज जिजाऊच्या पायात काटा रुतला. जागेवर आले का तुम्ही? तुम्ही जागेवर आले का? हा, शेतकरी ना तुम्ही. शेतकऱ्याच्या पायात काटा रुतणं काही नवल आहे का? शेतकऱ्याच्या पायात काटा रुततो, मोडतो. आता शेतकऱ्याच्या पायात जर काटा रुतला तर शेतकरी काटा बघायला काय पाण्याने पाय स्वच्छ करतो का? मग शेतकरी पटकन काटा पाहायचा असेल तर कसा स्वच्छ करतो पाय? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथे काही हायजीन वगैरे मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. आता खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो का? असा एकदाच घेतला आणि एकदाच लावला की लगेच काटा दिसतो का? 5 स्टार पाय शेतकऱ्याचा 2-4 वेळा तरी लावावा लागतो महाराज. आता काटा जिजाऊ मातेच्या पायात रुतलाय, पण त्रास जगाच्या मालकाला झालाय.
अखिलकोट ब्रह्मांड चालक त्रैलोक्याचा नाथ जगजनार्दन तो माझा पांडुरंग परमात्मा दयाघन करुणाघन कृपा कर. तो पांडुरंग परमात्मा वैकुंठ सोडून खाली आलाय. त्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी अख्खं विश्व तळमळतं, व्रतवैकल्य करतं, उपासना करतं, योग करतं, विधी करतं. त्या माझ्या पांडुरंग परमात्म्याने या तुकोबाच्या बायकोचा पाय स्वतःच्या हातात घेतलाय, स्वतःच्या मांडीवर ठेवलाय आणि स्वतःचा थुका लावून काटा दिसतोय का पाहिलाय. त्यालाही एका धोक्यात दिसला नसावा, त्याने 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लय राग आला. कोपरगावची नाही, पंढरपूरची. पंढरपूरची सरपंचिन कोण? रखमाई माता. रखमाई मातेला राग आला. रखमाई माता म्हटली, अहो देवा, कळतं का तुम्हाला? विश्वाचे मालक तुम्ही, ब्रह्मांड चालक तुम्ही, शोभतं का तुम्हाला? अहो खरं सांगा देवा, बायकोय मी तुमची, माझ्यापासून लपवू नका. जगातलं सगळं दिसतं तुम्हाला, अर्धा तास झालं हिचा काटा बारा दिसना. न सांगता तुम्हा कळो येते अंतर ही अवस्था तुमची. अहो विश्व तुमच्या इशाऱ्यावर चालतं. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पंचमेन्नम चतुर्विध. चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा हे सगळं सोड अर्जुना. इथे अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. हा तू आहेस रे विठ्ठला. जठरामध्ये अवलंबून वास करतो तो विठ्ठल, तो जगदीश्वर, तो कृष्ण, तो राम, तो शिव. हे सर्वस्व तू देवा. तुला काटा बघायला थुका लावायची गरज आहे का रे? काय वेड्यासारखं वागताय? रखमा, काय वाटतं तुम्हाला? काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी, हिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही. हिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला, कारण हिच्या धुळीने स्वतःला सौभाग्यशाली बनवतो. काय ताकद असते ना स्त्रीमध्ये. हे सामर्थ्याच्या माय माऊलीमध्ये तिला काय वेगळा परमार्थ करायची गरज आहे? सांगा ना तुम्ही. नका ग घाबरत जाऊ. जगाचा मालक सामर्थ्याने सांभाळतोय, कशाला मरणाच्या गोष्टी करायच्या? मग ती शेजारची बाई म्हणली, नको बाई आत्महत्यासारखं महापातक. ती म्हणली, मरू नाही तर करू काय? ते नदीवरल्या जागेवर आले तुम्ही, त्या नदीवरल्या महाराज. ती म्हणली, मरू नाही तर काय करू? ती म्हणली, कान घे इकडं, सांगते तुला. कान घ्या. कोपरगावच्या माय मावल्या, कान घ्या, सांगतो. यांना ऐकू नाही गेलं पाहिजे, तुम्हाला सांगते, कान घ्या इकडे. तू कशाला मरती? काय करू? तू नको मरू, मरू नको. तू काय करू? त्यांना मार. तू कशाला मरती? तुला जे त्रास देते त्यांना मार. म्हणली, मारायला काय, मारीन मी, पण मी जर त्यांना मारलं तर मी काय सुखानं राहीन? पहिली माझी ववी ग येरवाड्याच्या जलात ग, दुसऱ्या ववीला जमानत काही भेटत नाही ग, तिसरी मला सुधरण ग, 2 कशाबाच्या जमल्या ग. तिसरीला कुठं नाता मानास? म्हणजे आयुष्य काय सुखी जाईल का? म्हणे मी काय करू? ते म्हणे, मार म्हणजे तसं मारू नको, मारायचं म्हणजे तसं मारायचं नाही. अगं ऐकलंय म्हणे मी, कोपरगावचं ग्रामदैवत आहे, आई लक्ष्मी मातेचं मंदिर आहे म्हणे. काय देखणं स्वरूप आहे त्या लक्ष्मी मातेचं. अशी तटस्थ उभा टाकलेली आहे. अगं त्रिशूल हातात आहे, आशीर्वादाचा हात आहे, धन दौलताचा हात आहे. तिच्या चरणावर नवस माग. अगं तिला सगळं दुःख सांग, तुझ्या दुःखाचं निवारण ती लक्ष्मी माता करेल. तिला जाऊन सांग तुझं दुःख काय आहे. आणि मग तिनं सांगायला चालू केलंय, सत्वर पावगम मला भवानी आहे रोडगा वागिन तुला. सत्वर पावगम भवानी आहे रोडगा वागिन तुला. वागिन तुला भवानी आहे रोडगा वागिन तुला. वागिन तुला भवानी आहे रोडगा वागिन तुला. वागिन तुला भवानी आहे रोडगा वागिन तुला. रोडगा वागिन तुला भवानी आहे रोडगा वागिन तुला. सत्वर पावगम मला 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 भवानी आहे रोडगा वागिन तुला. काय त्रास आहे ग माय तुला? अहंकार नावाचा सासरा लय जीव जाळतो. अहंकार नावाचा सासरा, आणि ज्याला ज्याला अहंकार झाला त्याच्यापासून देव लांब गेल्याशिवाय. रुक्मिणी माता नक्षत्रासारख्या नटल्या. बलिप्रतिपदा माहित आहे का तुम्हाला? बलिप्रतिपदा कधी असते? दिवाळीत. आपण त्याला काय म्हणतो? पाडवा. पाडव्या दिवशी कोण कोणाला ओवाळतं? हा हुशार आहे की तुम्ही.
बायको नवऱ्याला मारासारखा असं नक्षत्रासारख्या नटल्या रुक्मिणी माता 16 शृंगार केलाय. ओठाला लाली, गालावर लाली, अहो कपाळी काजळ लावलंय सुंदर सुंदर, सॉरी डोळ्यात काजळ लावलंय, कपाळी कुंकू लावलंय, सुंदर अगदी नक्षत्रासारख्या नटल्या. आणि पांडुरंग परमात्म्यासमोर आरतीचं ताट घेऊन उभं राहिल्या. पांडुरंग परमात्म्यालाही वाटलं काय गोड दिसतं बायको. परमात्म्यानं कौतुक केलं, रुक्मिणी काय सुंदर दिसतंस ग. कौतुक देवानं केलंय, अहंकार कसा येणार नाही. कौतुक कुणी केलंय? देवानं केलंय. अहंकार रुक्मिणी मातेला. रुक्मिणी माता म्हणल्या मनातल्या मनात, मग दिसतेच सुंदर, नशीब आहे तुमचं तुम्हाला भेटले. लय असतील पण माझ्यासारखी हुडकून सापडणार नाही. देव म्हणले तू ये ववाळाय, तुला आता दाखवतो. रुक्मिणी माता गाभाऱ्यात ववाळायला गेल्या पण देव काही सापडला. अहंकार. लाजली गे माया आता कवणावो बाळू, आता कवणावो बाळू. जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजली गे माया आता कवणावो बाळू, आता कवणावो बाळू. जिकडे पाहे तिकडे, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजली गे माया आता कवणावो बाळू. जिकडे भावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. जिकडे भावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. लाजली गे माया आता कवणावो बाळू. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजले बाई आता. काय झालं लाजायला? लाजले म्हणजे अशी लाजली नाही, लाजले म्हणजे माझी मला लाज वाटली. उगाच्या उगा अहंकार केला. जिकडे बघन तिकडे माझाच नवरा, आता यातला माझा कुठला? जिकडे बघन तिकडे कोण आहे? पांडुरंग आहे. आता नेमका यातला खरा देव कुठला? रुक्मिणी माताला जीव घाबरायला लागला. रुक्मिणी माता म्हणल्या देवा एकदा सांगा खून करून तुम्ही कोण आहे, पुन्हा जिंदगीत म्हणणार नाही मी हाय म्हणून टिकले. देव म्हणला बस बोंबले, तुला कोण म्हणलं होतं अहंकार करायला? कारण देवा इतकं देखणं या जगात कुणी फार सुंदर आहे. देव शंकराचार्य वर्णन करतात. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति अखिलम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. काय गोड आहे ना देव. देव कसाही सुंदर आहे. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जीवेऽपि पस्वामृतमृतदेव गोविंद दामोदर माधवेति. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेव. तू कसाही चालता बोलता झोपलेला, तू कसाही गोडच देवा. तुझ्या इतकं सुंदर जगात काही नाही. तुझं रूप म्हणजे आवडे हे रूप गोजिरे पाहता लोचन सुखावले. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा. असं देवाकडे पाहिलंय गौरणीने आणि वर्णन नाही तिचं देवा. काली काली आले काली काली आले कोके फंदे हमें जिंदा रहने दे मुरली वाली. हमें जिंदा रहने दे मुरली वाली.
हमें जिंदा रहने दे हे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले। थोडं सावध मोकळा द्या सगळ्यांचं. गवळणीचं वर्णन आहे देवा. ते डोक्याचा मोरपीस, ते गुबरे गाल, ते सावळं स्वरूप, ते लाल ओठ, ते मोठं कपाळ, ते सणसणीत नाक, ते सणसणीत हानुवाटी. अरे परमात्मा, ते पिवळं पितांबर, ती वैजयंती माळ, ते तुळशी माळाची गळा. काय सामर्थ्य रे, जीव जाईल केलं माझा विठ्ठला. सवर के सामने आया कीजिए, ये रंगीले नैना तुम्हें ये मीठे मीठे त्या मीराबाईला माहित होतं देव माझा नाही, मला भेटणार नाही, तरी तिने साधना केली. प्रेम सुख आहे त्याच्यात. श्याम सावरे मेरे श्याम सावरे, जाने कब होगा बने तारा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, कुछ मांगू नहीं दोबारा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, कुछ मांगू नहीं दोबारा, दोबारा 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 नको तो बारा. बस आनंद आहे ना त्याच्या नामचिंतनात, त्याच्या विरहातही प्रेम आहे. आणि प्रेमाला तर्क वितर्क नाही रे, शुद्ध भाव. काही तर्क वितर्क, काही लॉजिक वगैरे लावायचं नाही. 70-75 वर्षाच्या मध्ये दारात कृष्णाची रांगोळ काढत होती. प्रेमाची प्रचिती करायला उद्धवाला देवानं गोकुळात पाठवलं होतं. उद्धवाने पाहिलं काय गोड देव काढला. म्हातारीला विचारलं एवढा सुंदर देव तुला काढायला जमला कसा. म्हातारी म्हणली काय सांगू उद्धवा, डोळे झाकले ना हात फिरवला की देवच उमटतो. कसा उमटतो देव जाणे, पण देवच उमटतो. इतका जीव इतकं प्रेम म्हणे. मग देवाची रांगोळ चुकली की ग. म्हातारी म्हणली अरे नाही रे, अरे त्याला पाय नाही काढले तू. अरे उद्धवा त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरेला गेला. तिथे त्याचे पाय धरणं माझ्या हातात नव्हतं रे.
रांगोळ मी काढली, यातला देव जर गेला तर कुणाकडे बघून जगू रे उद्धवा, म्हणून रांगोळीत पायच नाही काढले उद्धवा. आता तुम्हीच सांगा विचार करून, रांगोळीतला देव जाईल का? पण इथं लॉजिक नाही, ओनली मॅजिक चालतं रे. तर्क वितर्क नाही, शुद्ध भाव. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. आम्हाला माहित आहे देव राखतो आमचं. विश्वास, ट्रस्ट, आणि याच विश्वासावर अख्खं आयुष्य कायम आहे. मला माहित आहे मागे पुढे उभा आहे, आली आघात, फार काळजी करत नाही आम्ही, सामर्थ्य आहे आमच्यात. म्हणून विनंती आहे, फार काही नाही करता आलं तरी चालेल, येईल तैसा बोल राम कृष्ण. पण याच्यामुळे देव लांब जातो. तो कोण सासरा? रुक्मिणी माता म्हणल्या देव काही सापडे ना. तुम्ही जागेवर आले का? आले आले महाराज बरं का. रुक्मिणी माता म्हणल्या देव काही सापडे ना. तिकून आले नामदेव राय म्हणले आई काळजी करू नका, कोपऱ्यातलं गबाळ आपले जावण बाबा. रुक्मिणी माता म्हणल्या बायको असून नवरा कळला नाही, तुमच्यावर कसा विश्वास ठेवावा? हो दास आहे आम्ही त्याचे, कायम असतो सोबत. आणि सगळ्यात प्रथम दास आहे. वैजयंती माळकलासी वत्सलांचन, विष्णुदास नामायाने दावी लिखून, विष्णुदास नामायाने दावी लिखून. वैजयंती विष्णुदास नामाये दावी लिखून, विष्णुदास नामाये दावी लिखून. ब्रह्मऋषींनी मारली लात भगवंताच्या डाव्या हृदयावर, त्या चरण कमलामुळे देव वळकू यावा. नवे नवे दास आहेत आम्ही त्याचे, समदृष्टी घेता समान. नजर सारखी असली की देव सापडतो, आम्हाला कसा सापडणार नाही? सामर्थ्यानं सांगितलं रखमाई मातेनं, खरं आहे तुमचं नामदेवा. अहंकारामुळे कदाचित देव मला घावला नाही, सापडला नाही, शोधावा लागला. म्हणून माझी विनंती आई, हा जो अहंकार मला तुझ्यापासून दूर करतो तो मला नको. 1400 वर्षाचं वय चांगदेव महाराजांचं मुक्ताईच्या 5 वर्षाचे शिष्य झाले तेव्हा कळलं देवाच्या नामचिंतनाचा अधिकार काय. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत ज्या रामेश्वर शास्त्रीच्या तुकोबांच्या चरणावर मस्तक ठेवलं तेव्हा कळलं जगाच्या मालकाचं सामर्थ्य काय. हा अहंकार भल्या भल्यांना नडला, आमच्यासारख्याची काय कथा. म्हणून विनंती आई, सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला. खपवी तिकडच खपवी तिकडच खपवी त्याला, खपवी तिकडेच खपवी तिकडेच खपवी त्याला. सत्वर 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 पावग मला, सत्वर पावग सत्वर पावग सत्वर पावग मला, सत्वर पावग सत्वर पावग सत्वर पावग मला, सत्वर पावग सत्वर पावग मला. रोडगा 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 वागिन तुला, रोडगा वागिन तुला. सत्वर सत्वर पावग मला, सत्वर सत्वर पावग मला, सत्वर सत्वर पावग मला, भवानी आई रोडगा वागिन तुला. सत्वर सत्वर पावग मला, भवानी आई रोडगा वागिन तुला. सत्वर सत्वर पावग मला, भवानी आई रोडगा वागिन तुला. आता या सासऱ्यापेक्षा बेकार सासू आहे, जिनं सगळ्याची बदनामी केली ती माझी वासना. ही सासू लय जाच करती ग, तुम्ही समजू नका हिला थटटा. भल्ल्या भल्ल्या शिलावीला पटपटा, तुम्ही समजू नका हिला थटटा. भल्ल्या 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 शिलावीला पटपटा. ही जी बाई आहे ना, ही बाई महागा लागली ना, लय बेकार आहे दादा. अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म, पण देवळात नाही हो. ह्याच बाईचा कारभार आहे हो. सगळ्यात देखना चंद्र आहे हो, 27 बायका त्याला, पण डाग आहे आता दिस नाही. ह्याच बाईचा कारभार आहे त्यो. अहो काय सांगायचं, सगळ्या देवाचा राजा इंद्र हो, आळ्या पडल्या त्याला. ह्याच बाईचा कारभार आहे. आयुष्यभर भजन केलं नारदानं, एकदा ह्या बाईच्या नादी लागला. नारद की तो बही नारदी, धोत्रातलं गेलं साडीत गुतलं. काय फजिती.
अहो ज्या वनात निघालं तिथं कोळ्याचा राजा देवर राजा नावाचा राजा अकराळ विकराळ खांद्यापर्यंत केस इथं पेटी बांधलेली दष्टपुष्ट गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले ते नारद सूर्याची कवळी किरण पडलेली शांत पाण्यात त्यांना दिसलं मासुळीच्या मागं मासं लागल्यात ह्यांच्या मनात ती बघून भलतीच इच्छा निर्माण झाली नारद म्हणले एकटं जगण्यात माझ्या नाही बायको पाहिजे चांगले नारायण नारायण करीत होते उघबाईच्या नादी लागले दादा देवाकडे गेले देवाला म्हणले बायको द्या देव म्हणला कर ना मग तुम्ही द्या देव म्हणला मी कुठून देऊ 16,108 आहेत 2-4 मला द्या देव म्हणला जिथं मी नाही ती तुझी सगळीकडे फिरले पण देव नाही अशी जागा नाही कारण देव नाही अशी जागा नाही सर्वा घटी राम परला घनदाट हो जे जे दिसे भूत ते मानीचे भगवंता भक्ती योग निश्चित जाणं माझा माऊलींचा वर्ण नाही माझा देव कसा नाही हो 16,107 घर जामवंतीचा अस्वलांची कन्या सगळ्यात देखणी योगेश्वर भगवंतीचा नारदाची मनोमन इच्छाही भेटावी देवती या संघ फुगडी खेळत होते शेवटचं घर पट्टराणीचं रुक्मिणी मात्याचं तुळशीला पाणी घालत होत्या नारदाने पाहिलं एकटीच दिसते मनात इच्छा निर्माण झाली आता कोण नाही म्हणजे ही आपली हाक मारली रुक्मिणी म्हणले रोज आईसाहेब म्हणणार गवाळ्यास डायरेक्ट रुक्मिणीवर आलंय धुंदावलं का काय नारदा नारद नाही नारद राव म्हणायचं तुमच्या नवऱ्यानं सांगितलंय जिथं मी नाही तिचा नवरा तू लगेच रुक्मिणी आई साहेबाला कळलं देवानं गबाळ सुधरवाय पाठवलंय सगळंच काम मुख्यमंत्री थोडंच करतो थोडं उपमुख्यमंत्र्याला बी दिलं की महाराजावर काय तसं हे दिलं होतं रखमाई मातेला रखमाई माता म्हणल्या खरंय नारद राव असं बी देवाचं वाटून माझ्या वाटणीला प्रेम लई कमी येतं तुमचा माझा राजा राणीचा संसार कसले भारी पण असं जाऊन जमत नाही आपण विधिवत लग्न करू तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करा रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदाला अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेनं शापित केलं होतं महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करीन त्याचं लिंग प्रवर्तन होईल नारद आत गेले खरं पण वरच आलेच नाही वर आले नाही वर आली उगाच्या उग धोतर गेलं साडी आली चिपळ्या गेल्या बांगड्या आल्या नतनीन मुरनीन ठुशीन बोरमाळन चपल हरण लांबलं चकीनी उगाच्या उग शिंडी गेली चांगले नारायण नारायण करीत होते ज्या वनात निघाले तिथं देवराजा नावाच्या राजानं तिला पाहिलं एवढी देखणी स्त्री दिसली चवडीच्या शेंगासारखी अहो तो अकराळ विकराळ दष्टपुष्ट काळा कुळकुळीत राजा तसल्या रानाला तसल्या येड्याला तसल्या रानात तसली देखणी स्त्री दिसली त्याला वासना निर्माण झाली देवराजानं हाताला धरलं आणि सांगितलं कोण आहेत ह्या नारद की तो बही नारदी नारदांची काय झाली नारदी झाली हाताला धरलं चल त्या म्हणल्या तुला माहित नाही मी कोण आहे गप्पा तू चल त्या म्हणल्या येडे मी आताच बदलले गप्पा वडीत वडीत नील बळजुबरीनं लग्न केलं वर्षाला एक लक्ष्मी आईची यात्रा नाही लेकर 60 पोरं झाली किती झाली अरे 60 पोरं झाली नारदी म्हणली धनी साठी बी पोरच होय एखादी तरी पोरगी असू द्या 61वी मुलगी कपिल षष्ठी 61 लेकर आपल्याला 2 सांभाळणं होत नाही माय तिचा जीव किती दमला असं ती म्हणली एक खातं एक उठतं एक बसतं एक रडतं झोपतं असलं सांभाळण्यापेक्षा मेलेलं रातचं उठल्या कुंडात जीव द्यायला उडी मारली कुंडात उडी मारली पण मेल्या नाही जाग्यावर आहे शिंडी पुन्हा नारदीचं नारद झालं नारद म्हणले सुटलो काही पटवीने पाण्याच्या बाहेर आल्या गळ्यात तिना घेतला हातात चिपळ्या घेतल्या नारायण 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 रुक्मिणी माता दारातच हार घेऊन उभा होत्या नारदराव ती म्हणले कशाचा नारदराव रावच राहिला नव्हता नारद आई साहेबच बरं पण मी म्हणतो तू चुकलो होतो तर तोंडानं सांगायचं की लय चुकलो होतो 2-4 शिव्या द्यायच्या 61 बाळंतपण तेवढी बऱ्या कळा लय सोसलं ग रुक्मिणी माता म्हणला तुमचा रोग सांगून बरा होणार यातला नव्हता तुम्हाला 440चा व्होल्टेज नाही 1000 व्होल्टेजच द्यावा लागत होता तुम्ही फक्त विचार करा पुरुष मंडळी यांची एकदा नजर फिरली तर 61 लेकरं भोगावी लागली तुमची आतापर्यंत कुठं कुठं फिरली काय काय होईल दादा हो तुमचं यत्र नारीस्त पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता जिथे स्त्रीचा सन्मान नाही तिथे भगवंताचा वास नाही आम्ही का जगज्जननीला मानतो आम्ही का भगवतीला मानतो आम्ही का आई भवानीला मानतो
अहो शाहिस्ताखानाच्या लाल महाला चालल्यात, शाहिस्ताखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली, बायको पळत पळत आली शाहिस्ताखानाची। जहापना मुझे लगता है शिवा के माउलों ने बदले की आग में लड़की उठा ली। शाहिस्ताखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, औरत की तरफ गंदी नजर से देखे ये मुमकिन नहीं, औरत को देवी की तरह पूछते हैं इन आंखों ने देखा है। बायकोलाही कौतुक वाटलं, नवरा शत्रूचं कौतुक करतोय। जहापना शत्रु है वो आपका क्या लगता है आपको, हमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, उनकी औरत को गंदी नजर से देखा तो क्या वो बदले की आग में हमारी बेटी नहीं उठा सकते। बेशक वो शिवा हमारा जिंदगी मुश्किल कर देगा, जीना छीन लेगा, सल्तनत रुतबा नाम सब कुछ मिटा देगा, लेकिन जबान देता है शाइस्ता खान, बेटी उनकी हो या अपनी, वो खुदा की तरह ही उसको देखेगा। वो शिवा है, वो औरत त्याचे वारसदार आहेत आपण। आपल्या नजरेतही तेच चारित्र्य, तेच पावित्र्य आणि तेच सामर्थ्य असलं पाहिजे। आपणही आई बहिणीला तेवढ्याच पवित्रतेने बघितलं पाहिजे। आणि माय मावल्या शिकवा पोरींना जिजाऊच्या लेकी आहेत आपण, आई भवानीच्या लेकी आहेत आपण। आपल्यात लव जिहाद, आई बापाच्या नावाला कलंक नसला पाहिजे। चार माणसात बाप्पाने नजर वर करून सांगितलं पाहिजे माझी पोरगी आहे जी चार माणसात सामर्थ्यानं नजर वर करून उभी आहे। काय पाहिजे असतं ग? परमार्थ, परमार्थ म्हणजे काय? भजनात आलात भजन केली, देवळात आलात देवळात आलात म्हणजे परमार्थ झाला नाही रे। तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, ज्याला मायबाप कळले त्याला पांडुरंग कळल्याचं सामर्थ्य, त्याला बाकीचा परमार्थ करायची गरज नाही लागत आहे। काय करता आणि कशासाठी रे हे सगळा उपद्व्याप? 5-10 मिनिटाच्या सुखासाठी? आणि कोण जग साथ देत रे? हे नाव ठेवणारीही साथ देत नाहीत आणि गोड बोलणारीही साथ देत नाहीत। मायबाप फक्त पाठीशी असतात वाईट काळात। अगं केला तुम्ही प्रेम विवाह, गेला हात धरून, तरी माईला वाटतं कशी आहे माझी पोरगी, असेल का बरी, चांगलं चालू असेल का तिचं, तरी मोठ्या मनाने माफ करते ग ती। पण तुमच्या त्या सुखासाठी ते मायबाप किती भोगतात याचा विचार केलाय का तुम्ही कधी? पैसा कमी असेल तरी बापाला काही फरक पडत नाही, नाव नसेल तरी बापाला काही फरक पडत नाही। अहो चार माणसांनी काही बोललं तरी बापाला फरक पडत नाही, पण जेव्हा पोरगा आणि पोरगी वाईट वागते तेव्हा चार माणसात बाप कधीच ताटपणाने उभा टाकू शकत नाही, कारण जग त्याला म्हणताना स्वतःची लेकरं सांभाळू शकला नाही, तू काय आम्हाला चार शब्द बोलतोस रे? आयुष्यात सगळ्यात मोठं दुर्दैव आहे त्या मायबापाचं जेव्हा त्याची लेकरं वाईट वागतात। आई लक्ष्मीच्या दारात सांगताय पोरापोरींनो, बहिणीसारखी आहे, सख्या बहिणीसारखी माना, पायावर मस्तक ठेवते तुमच्या। रात्री बेरात्री उठा, बापाच्या अंथरुणाजवळ जा, माईच्या अंथरुणाजवळ जा, जिलेले पाय सुरकुत्या पडल्या चेहरा बघा त्या माय बापाचा, पांडुरंग बघा त्यांच्या स्वरूपात आणि सांगा आयुष्यात नाही मोठं होता आलं तरी चालेल, पण तुमच्या नावाला कलंक लागलं असं कधीच वागणार नाही। तुमच्या सुखाचं कारण नाही झालं तरी चालेल, पण तुमच्या दुःखाचं कारण कधी होणार नाही। काय लागतं काय रे जगात परमार्थ करायला? नको देवा ही वासना, व्यक्तीचीही नको आणि पैशाचीही नको, सुखाचीही नको, वासनाच नको, ही सासूच नको। यडका मदन केवळ पंचनन, यडका मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा। यडका मदन केवळ पंचनन, यडका मदन केवळ पंचनन, नकोच देवा। म्हणून विनंती आई भवानीकडे, सासू माझी जाच करी लवकर खपवी तिला। आता कोण राहिलं? जाऊ माझी फडफड बोली, जाऊ आशा, फार त्रास देते, बोडकी करगतीला। आता आशा मारायची आहे का? नाही, आशा संसारातली मारायची। बोडकी म्हणजे कोण मारायचा आहे? नवरा। नवरा म्हणजे कुठला? संसारातला। आशा नाही मारायची, आशा पाहिजे ना देवाच्या, देवाच्या प्राप्तीची आशा पाहिजे की नाही? आशा पाहिजे, पण देवाची पाहिजे। मग कुठली मारायची? संसारातली, बोडकी करग। आता कोण राहिलं? नंदाचं कार्ट। हा, ननंद, इच्छेला झालेलं कार्ट, मोह। ननंद कोण आहे? इच्छा आहे, तिला कुठलं कार्ट झालं? मोह। कशाचा मोह आहे? सर्व सुखाची आशा जन्म मोह, या शरीराचा, पैशाचा, नंदनवृत्तीचा। मग आता मारायचा आहे का? नाही, खरूज होऊ दे त्याला। खरूज हा त्वचा रोग, त्वचा रोग। आता एकदा त्वचा रोग झाला की या जीवाची काळजी राहील का? जे देही उदास, म्हणजे याच्यावर प्रेम राहणार आणि याच्यावरचं प्रेम गेलं की कुठं जाणार? जगाच्या मालकावर। स्वतःवर प्रेम नको म्हणून खरूज होऊ दे त्याला, हा त्वचा रोग होऊ दे, हे नको देवा।
याचा मोह नको, शरीराचा त्यागाचा मोह नको. आम्हाला कळावं तू राखतोय ना, पाहिजे तसं ठेव. आता कोण राहिलं? सगळ्यात महत्वाचा, ज्याच्यामुळं मी नांदाया आले त्याला तर आहुतीमध्येच देते, त्याला तर यज्ञातच टाकते. दादला मारून आहुती देईन, मोकळी कर ग मला. दादला म्हणजे सर्वव्यापी संसार. तेषामहं समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात अर्थमया वेशतो चेतसा. यातून तारायचं असेल तर तुला संसाराचा त्याग केल्याशिवाय पर्याय. म्हणून या नवऱ्याची आहुती देते आणि मी मोकळी होते. आणि एकदा मी मोकळी झाले, सगळीच मरू दे, आणि एकदा मी मोकळी झाले या आशा वासना माया मोह या आशा पाशातनं, की मग काय विषय तो त्यांचा झाला. मग आवडीने भावे, मग काय जमेल तसं हरिमुखे. काहीच नाही आयुष्यात, फक्त तुझं नामचिंतन. दोन्ही हात वर करा प्रेमानं. वा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. हरि बोल. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंग. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंग. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंग. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंग. रखुमाई पांडुरंग. खाली कुठे घ्यायला सांगितले तुमचे हात सांगा. मी सांगितले का हात खाली घ्यायला? घेतले तर घ्या. तुम्ही कुठं ऐकाय बसला? बोलल्यावर झोंबत, पण मी बोलणार. तुम्ही एवढे आले, यातले अर्धेच कीर्तन ऐकाय आले, अर्धे एकाच कामासाठी आली. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. तुमचंच खरं आहे, असू द्या, तसं बी काही हरकत नाही. पण एक वाक्य सांगू लेख म्हणून, कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कधी कीर्तनाला यायचं नाही. प्रसिद्धी प्रारब्धाचा भाग आहे. कोणाची कमी असते, कोणाची जास्त असते, पण जगाच्या मालकाच्या दरात उचनीच काही नसतं. कीर्तनकार व्यक्ती बघून कीर्तनाला यायचं नाही. गावात कीर्तन आहे म्हणून कीर्तनाला यायचं. सामर्थ्य कीर्तनाचं मोठं आहे. कीर्तनामुळं कीर्तनकार मोठा होतो, कीर्तनकारामुळं कीर्तन कधी मोठं होत नाही. नामदेव पायरी झाडणारी बाई काय आणि आयुष्य करणारा पुजारी काय, दोघाचा अधिकार सारखाच आहे. इथं काहीच वेगळं नाहीये. पण फक्त प्रेमी भावे त्याचं नाव घ्या. जगाचा मालक सामर्थ्याने रक्षण करणार आहे. सगळा सर्वस्वाचा त्याग केला तेव्हा तुका म्हणे घालू तयावरी वाहू हा संसार. नवरा मारून आहुती दिली, आता काय फक्त भजन. विठोबाय रखुमाई. हरे विठोबाय रखुमाई. विठोबाय रखुमाई. विठोबाय रखुमाई. भाविक भक्तांनी उठू नये. सूचना आणि विनंती आहे. भाविक भक्तांनी उठू नये.
बाल कीर्तनकार शिवलीलाताई यांचा सत्कार करत आहेत. भक्तांना विनंती आहे कृपया उठू नका. शेवटचा हा गोड कार्यक्रम चालू आहे. हरे जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा सामर्थ्य नामचिंतनाचा गोड अट्टहास अखंड हरिनाम सप्तासारखं सामर्थ्यानं नियोजन केलेलं या आई लक्ष्मी मातेच्या चरणात स्त्री शक्तीचा जागर करत हा भव्य कीर्तन सोहळा खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या कीर्तन सोहळ्यात आहे ना त्या प्रत्येकाच्या विचार कौशल्याला साष्टांग दंडवत करते. ज्यानं यात्रेनिमित्त भव्य कीर्तन सोहळा उभा करायचं सामर्थ्य दाखवलं. तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक नाहीये, पण तुम्ही आई लक्ष्मीच्या यात्रेला कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक आहे. हे कौतुक करण्यासारखं ही चांगल्या भविष्याची पायरी आहे. ते आम्हाला कळावं की स्त्री शक्तीचा जागर हा फक्त नामचिंतनानेच होऊ शकतो. जर त्रैलोक्य सामर्थ्याने सुख व्हायचं असेल तरी त्रिविध पाप जाळण्यासाठी आम्हाला जागर नामाचाच केला पाहिजे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमैशासुर मर्दना गुणी त्रिविध पापाची करावयाला हाडणी परितो भक्तासी पावसी निर्वाणी आईचा जगवा आईचा जगवा जोगवा मागण आईचा जोगवा जोगवा मागण आईचा जोगवा जोगवा मागण जोगवा 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 मागण जोगवा 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 मागण जोगवा मागण आईचा 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 जोगवा पांडुरंग परमात्म्याची सेवा केली की नवऱ्याला सोडून बायको जाती कुठं? लक्ष्मी माग माग इतीच महाराज. म्हणून विनंती आहे मुखात त्याचं नामचिंतन ठेवा. आई लक्ष्मी कृपा केल्याशिवाय सोडणार नाही. या लक्ष्मी आईची अशीच कृपा आशीर्वादानं कोपरगाव कायम न्हावून निघावं ही विनंती. सुंदर नामचिंतनाचा अट्टहास सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून लक्ष्मी आई यात्रा कमिटीच्या माध्यमातून अगदी गोड कीर्तन सोहळा खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या कार्यक्रमात आहे ना विश्वासानं सांगते आईची लेख म्हणून पांडुरंग परमात्मा त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. ज्याने या कीर्तन सोहळ्यात सहभाग घेतला थोडा थोडा असू द्या मोठ्यातला. अहो मी म्हणते ही पंक्ती वाढणारी माणसं, पत्रवाळ्या उचलणारी माणसं, चटई टाकणारी, कीर्तन ऐकणारी, कीर्तनाला साथ देणारी, मंडपाची सजावट करणारी, लाइटिंग लावणारी, गुळ आणणारी, पाणी आणणारी, आणला नाही पुढच्या वेळेस आणा महाराज बरं का. ही सगळी माणसं सामर्थ्यानं कौतुक करणारे दादा देव त्याचा. कारण मी नाही म्हणत नामा म्हणे तया असावे ज्यामुखी निदान. निदान म्हणजे कमीत कमी मुखात देवाचं नाव आहे. देव कल्याण करतोय म्हणून तुम्हाला सगळ्यांच्या नवशतशा प्रणाम. काही चुकलं असेल तर क्षमा. चुकलं सगळ्यात मोठं म्हणजे यायलाच उशीर झालाय ते सगळ्यात मोठं चुकलंय. पहिलाच दिवस होता त्यात बी उशीर झाला. ते कसं झालं ना आपल्या राहत्याला कीर्तन होतं. वीरभद्राची यात्रा आणि फार सुंदर मंदिर आहे महिंबा देवाचं नाथांचं मंदिर आहे. नाथांची यात्रा वीरभद्राची यात्रा त्यानिमित्ताने कीर्तन होतं राहत्याला. मग ते राहत्याचं कीर्तन 5 ते 7 मी दिलं होतं. पण ते म्हणले ताई उन्हात माणसं बसवायची कुठं? म्हणलं आता बसवा कुठं बसवायची तिथं. पण पुढं मला कीर्तन आहे ना. पण त्यांनी चालू कर 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 करा म्हणत 6:30 वाजवल्या. मग ते 6:30ला चालू झालं, 8:30ला संपलं. तिथून 8:30ला निघालो. आणि कसं आहे ना कोपरगावचा सरा रस्ता सिंगल झालाय आता नाही का. काम चालू असल्यामुळे कदाचित ट्रॅफिक भरपूर आहे. 16 किलोमीटरचं अंतर आहे पण ट्रॅफिक भरपूर असल्यामुळे 1.5 ते 1 तास लागते तिथून इथं यायला.
तरी बी जीवावर उदार होऊन गाडी आणली. त्या दादानं म्हणजे माझा भाऊ आहे चुलत, तोच गाडी चालवतो, त्यांना अशी गाडी आणली की मी डोळे झाकून बसले होते. मी म्हणलं कीर्तन जाऊ दे, महाराज गेल्यावर पुढची किती बुडत गेली, हे एकटं बुडलं तर काय हरकत आहे, पण बाकीचं लय तारका घेतलेल्या आहे त्या आधीच तर महाराज बरं का. त्याच्यामुळं पण खरं सांगते, माझ्या आयुष्यात मी जेवढी काही कीर्तन सेवा केली, आज 18 वर्ष झालं मी कीर्तन करते त्याला. ते म्हणचाल मग हाय कितीची अशी. वय माझं 23च आहे, पण वयाच्या 5व्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलं. माझ्या आई वडिलांची पुण्याई आहे. जगाच्या मालकाच्या नामचिंतनाचा 8 तास माझे वडील आयुष्य, माझा आजा, माझा पंजा, माझ्या पंजाच्या 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 पंजा सुद्धा माळकरीच होता. आमच्या घरात लेकूर रडायला लागलं की भजनात नेऊन बसवायची. त्याच्यामुळे भजनाची आवड लागायला वेळ कधी लागला नाही. आई वडिलांची कृपा आहे, माझ्या पूर्वजांची पुण्याई, माऊलींचा आशीर्वाद आहे. आणि त्यातही सगळ्यात मोठं धन म्हणजे ज्यांनी माझ्या माऊलींच्या संजीवन समाधीवर मस्तक ठेवलं ना, तो किती अज्ञानी असला तरी माझ्या ज्ञानोबाऱ्यांनी त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही, हा माझा स्वतःचा विश्वास. 4 वर्ष तिथं अध्ययन. मग माझ्या आयुष्यात मी जेवढी कीर्तनं केली, जेवढं मानधन कमवलं, जेवढं मानधन कीर्तनाचं घेतलं. तुम्ही मानधनाला काही म्हणता, पाकिट, तुमची सुपारी किती, तुला उकळात घालून मुसळातनं काढला पाहिजे, असं किती सुपारी देणार आहे तू. तर हे जे काय आम्ही मानधन घेतलं मी माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये, पहिलं लहान असताना तर काही कीर्तनाला मानधन नसायचं, कारण प्रसिद्धी वगैरे नसल्यामुळं कीर्तन आम्ही म्हणायचो ठेवा, करतो आम्ही ठेवा. नारळ 5 रुपयाचा, वर्ण 5 रुपये, तिकीट खिशातनच, पण आवड होती. या 5-6 वर्षात नाव झालं, लोकांनी मानधन द्यायला चालू केलं. फक्त मला एवढंच कळत होतं, जर पैसा धर्माने येतोय तर तो गेलाही धर्मालाच पाहिजे. पैसा यायला वेळ लागत नाही, जायला वेळ लागत नाही. पैसा कमवायचा सोपा आहे, खर्चायचा अवघड आहे. ज्याला कुठं खर्चावा कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. हे कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. म्हणून फार मी तुम्हाला सांगायची गरज नाही. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, त्याच्या पलीकडची अट आहे, उदास विचारे वेच करी, मग उत्तमची गती तो एक पावेल. त्याच्या गतीला कोणी थांबवणार नाही जर पैसा योग्य ठिकाणी गेला. मी माझ्या एवढ्या आयुष्यात जेवढी कीर्तनं केली, मी माझ्या आयुष्याची पुंजी माझ्या एका स्वप्नाला दिली. मी महाराष्ट्रातल्या एकही व्यक्तीचा कीर्तना व्यतिरिक्त एकही रुपया न घेता भव्य दिव्य मंदिर आणि 5 मजली 40 रूमची आध्यात्मिक शिक्षण संस्था उभा केली, ज्या संस्थेमध्ये गरीबातली गरीबी पोरगी सामर्थ्यानं शिक्षण घेऊ शकते. जे शिक्षण स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी जोगबाबांच्या शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्षाचं अध्ययन घेऊन एखादा विद्यार्थी जेव्हा परिपूर्ण कीर्तनकार होतो, मुळापासून फळापर्यंत सगळं ज्ञान त्याला असतं. अगदी तशाच पद्धतीने आमचे गुरुवर दत्ता महाराज होके, जेवणदादा बोधले, मुमुक्ष धर्मशाळा पंढरपूर येथे सामर्थ्यांनी ज्यांनी शिक्षण घेतलं, वेदांताचे महारथी असणारे, त्यांच्याकडनं आमचंही झालं. आणि तिथून पुढं आता पुढच्या पिढीलाही तेच अध्ययन करणार आहेत. शास्त्रवेद, उपनिषद, वेदांत, विचारसागर, ज्ञानेश्वरी चिंतन, हरिपाठ चिंतन, विष्णू सहस्त्रनाम, हनुमान चालीसा हे तर मूळ झालं. याच्या पलीकडे मराठी व्याकरण, संस्कृत व्याकरण हे सामर्थ्याने शिकवून त्या कीर्तनकाराला घरी जाऊनही तो अभ्यास करता यावा, या सामर्थ्याने ही शिक्षण संस्था मी उभी केली. गायन, वादन, पेटी, आध्यात्मिक शिक्षणाबरोबर शैक्षणिक शिक्षण. मग तुमची मुलगी सेमीला आहे, मराठीला आहे, CBSE पॅटर्नला आहे, आर्ट, कॉमर्स, सायन्स, पॉलिटेक्निकल, मेकॅनिकल कुठल्याही क्षेत्रामध्ये आहे, त्या मुलीला ते शिक्षण तिथे दिलं जाईल. जरी तुमच्या गावात, तुमच्या तालुक्यात कुणी मुलगी इच्छुक असेल तर सामर्थ्याने कळवा, प्रवेश चालू आहेत. जून महिन्यामध्ये आणून मुलगी सोडायची. पण सगळ्यात महत्वाचं वाक्य, अख्खं घर जिला कटाळलंय ती पोरगी संस्थेत सोडायची नाही. हा, आम्हाला नाही सांभाळता आली, तुम्ही सांभाळून दाखवा, असलं करायचं नाही. ज्ञानाचं आम्ही बघू, पण कमीत कमी मुलीला आवड तरी पाहिजे. वयोगट 5वी ते 12वी, 5वी ते 12वी पर्यंतच्या मुलीला ऍडमिशन दिलं जाईल. 12वीच्या पुढची त्याचं कारण आहे, झाडाची फांदी कवळी येतोपर्यंतच वाकते, ती मोठी झाली तिला जर वाकवाय गेलात तर ती काय होती. ते आमच्यात हातात नाही महाराज बरं का. ते आम्हालाच उलट बोलतील एवढे शहाणी बी नको महाराज बरं. त्याच्यामुळं 5वी ते 12वी पर्यंतच्या वयोमर्यादामध्ये मुलींना संस्था फक्त मुलींची आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली मुलींची आध्यात्मिक शिक्षण संस्था असं शिक्षण संस्थेचं नाव आहे. विश्वमाऊली हे शिक्षण संस्थेचं नाव आहे, कारण माझ्या जगाची माय माझ्या ज्ञानोबा आहेत आणि त्यांच्याच सामर्थ्यावर आम्ही आहेत आणि त्यांच्याच सामर्थ्यावर पुढची पिढी असू शकते असं मला वाटलं. अगदी सुंदर सामर्थ्याने CCTV, AC हॉल या सगळ्या माध्यमातून शिक्षण संस्था परिपूर्ण आहे. ज्यांना कुणाला प्रवेश घ्यायचा त्यांनी नक्की घेऊ शकता. संपर्कासाठी इंस्टाग्राम पेजवर आहे, फेसबुकला आहे. आत्ता सध्या मी काही पंच कमिटीकडे म्हणजे जी सामर्थ्याने या कार्यक्रमाचे काही जे मेन माणसं आहेत त्यांच्याकडे काही पत्रिका सोडून जाईल.
तुम्हाला 8 दिवसात घ्यायच्या असतील तर घ्या. ही पत्रिका सोडून जाईल. संपर्कासाठी तुम्हाला ज्या काही सोयी अटी बघायच्या असतील, कॉन्टॅक्ट करायचे असतील, तरी सुद्धा तुम्हाला वाटलं तर मी तुम्हाला एक नंबर सांगते, तो फक्त लक्षात ठेवा. 70 20 70 13 91. पण एकदा सांगते, 70 20 70 13 91 या नंबरवर जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. त्याच्या पलीकडे मी पत्रिका सोडून जाईल. ज्यांना हवं असेल त्यांनी नक्की घ्या. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर क्षमा. सगळी सेवा तुमच्या चरणी समर्पित करते. आई लक्ष्मी चरणी समर्पित करते. उशीर झाला त्याबद्दल क्षमा. तुम्हाला माझ्यामुळे उशीर झाला जेवायला त्याबद्दलही क्षमस्व. सगळे मी पण अजून जेवले नाही. सकाळचं कीर्तन पुन्हा ते पुन्हा आता हे तिसरं आहे महाराज. हे तिसऱ्यात फक्त एकदाच जेवले महाराज बरं काय. त्याच्यामुळे जाऊ द्या. आता तुमचं माझं सारखंच म्हणायचं. सगळ्याच्या नशतशा प्रणाम आणि सेवेला विराम. सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य, उत्कृष्ट मृदुंग वादक, गुणवंत मंडळी सुद्धा जोरदार टाळ्या जोरात. आद्य गोड जगाच्या मालकाने आवाज दिला. माऊलींचं नाव गोड करायची ताकद तुमच्या कंठात आहे. उत्कृष्ट मृदुंग वाजवला. चरणावर मस्तक या बहिणीचा तुमच्या. उत्कृष्ट सृष्टीत दादांचे मनस्वी आभार. अगदी गोड आवाज दिला. विनेकरी दादा, तुळशीवाले आई, सगळ्यांचे मनस्वी आभार. काही चुकला असेल तर क्षमा. सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली नारायण महाराज. ज्ञानेश्वर माऊली नारायण. ज्ञानेश्वर माऊली नारायण. विठ्ठल बोललेले कोठे वेडे वापडे.